मूलगुणे सुविशुद्धे वंदिता सौवसंजदे शिरसा इह परलोकई दत्ते मूलगुणे सुकित्त ईसा मी। पंच परमेष्ठी भगवान की हाथ वर करून जयकारा द्यायचं। सिद्धांत शास्त्र की परम पूज्य आचार्य भगवान वट्टकेर महामुनिराज की। चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथम आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु प्रातः स्मरणी शांत मूर्ति वास रत्नागर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की। 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत वट्टकेर महामुनिराज मूलाचार या महान ग्रंथामध्ये 268 नंबरच्या गाथेमध्ये चर्चा करीत असताना ज्ञान सम्यक्त्वाला जसं सहकारी असतं तसं चारित्र्याला सुद्धा ते सहकारी कसं असतं, चारित्र्य वृद्धी करण्यासाठी आणि चारित्र्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ते कसं निमित्त ठरत असतं याचं सुंदर उदाहरण समजावून सांगून आता ज्ञानाचाराचे किती भेद असतात असं विचारल्यानंतर आचार्य भगवान सांगतात, काले विनये वहाने बहुमानी तहे वनिन्नवणे वंजन अत्तत दुबये नानाचारो दु अट्टवी हो। आचार्य भगवंत गाथार्थामध्ये सांगतात, काल, विनय, उपधान, बहुमान और अहनिन्नव संबंधी तथा व्यंजन अर्थ और उभय रूप ऐसा ज्ञानाचार 8 प्रकार का है। ज्ञानाचाराचे भेद सांगत असताना ज्ञानाचाराचा अर्थ आहे ज्ञानाचं आचरण किंवा ज्ञानासंबंधीची विनय भावना। म्हणजे काल म्हणजे कोणत्या वेळेला वाचायचं, स्वाध्याय करायचं। विनय म्हणजे कशा प्रकारे विनय करायचा। उपधान असे हे जे 8 प्रकार आहेत असंच जायला पाहिजे। तुम्हाला लोकांना काय झाले, सगळं सवडीप्रमाणे बरं आहे काय जेव्हा सवडीप्रमाणे सगळं काम करायची सवय लागली। महाराजींनी 2ला या म्हटलं की यांनी 4ला यायचं। रेल्वे स्टेशनवर जात आहे का बघा 5 मिनटं लेट, रेल्वे 2ला असली तर 4ला जात आहे काय? त्या रेल्वे एवढी तर किंमत महाराजांची असू दे काय नको। 5 मिनटं अगोदर विमानतळावर गेला तर विमानतळावर किती तास अगोदर जायला लागते? 2 तास पाहिजे की नाही? त्या विमानाची काहीतरी किंमत आहे, पण धर्माची आणि गुरूंची कधीही किंमत होऊ शकत नाही। तसं शास्त्र वाचताना आत्ता मला वेळ मिळाला म्हणून हातात पुस्तक घेतलो आणि वाचायला गेलो चालत नाही। शास्त्र वाचताना आज एक मी रत्नकंडक श्रावकाचार वाचलो, 2 मिनटं अर्धा तास वाचलो, उद्या तत्वसूत्र हातात घातलं वाचलो। तुम्हाला स्वाध्यायाचा नियम आहे तुमचा, तर स्वाध्यायाचा नियम आहे याचा अर्थ जे हातात येईल ते पुस्तक वाचायचं, त्याला स्वाध्याय म्हणत नाहीत। एक पुस्तक, एक ग्रंथ, एक शास्त्र मंगलाचरण पुरसून सुरुवात करून शेवटच्या गाथेपर्यंत त्याला क्रमानं वाचत जाणे ह्याला म्हणतात शास्त्र स्वाध्याय। रोज 10 मिनटं वाचा, तो ग्रंथ संपायला 2 वर्ष लागू देत।
पण रोज एक एक ग्रंथ 2-2 तास जरी वाचला आणि ते तसंच ठेवला परत दुसरा ग्रंथ, तर त्याला स्वाध्यायाचा नियम म्हणता येत नाही. म्हणून काल नियम काय सांगतो की वेळेचं महत्त्व ठेवायचं. इथं उच्चार वृत्तीमध्ये सांगितलं बघा, काल में अर्थात स्वाध्याय की बेला में सम्यक शास्त्र का पढ़ना, पढ़े हुए को फेरना और व्याख्यान आदि कार्य किए जाते हैं, वह काल भी ज्ञानाचार है. म्हणजे स्वाध्यायाच्या वेळेतच वाचायला पाहिजे. सामायिकच्या वेळेला स्वाध्याय करायचा नाही. जोर जोरानं विजा कडाडून पाऊस पडायला लागलाय तेव्हा स्वाध्याय करायचा नसतो. ग्रहणाच्या दिवशी सिद्धांताच्या ग्रंथांचं स्वाध्याय करायचा नसतो. अष्टमी चतुर्दशी दिवशी सिद्धांत. आता तसं आपल्या आचार्यांच्या मते तुम्हाला कुणाला महिलांना आणि श्रावकांना दौला, जय दौला, महादौला, महाबंध हे स्वाध्याय वाचायची काय परमिशनच नाही, त्यामुळे तो प्रश्न नाही. पण रत्नकंडक, सत्वारसूत्र आदी हे ग्रंथ तुम्ही वाचू शकता. असे ग्रंथ त्या दिवशी वाचायचे नसतात. शेजारी, मंदिराच्या शेजारी, तुम्ही स्वाध्यायाच्या शेजारी एखादी आकस्मिक कुणाचा तर मृत्यू झाला आणि वातावरण आर्त रौद्र ध्यानाचं आहे, तर त्यावेळेला सुद्धा सिद्धांत ग्रंथांचे स्वाध्याय करायचे नसतात. पूर्वी चांगल्या परंपरा होत्या. म्हणजे तुम्हाला काही लोकांना राग येईल, पण मी स्पष्ट बोलतो. उनके घर में मरा है तो खाने का छोड़ा है क्या उन्होंने, तो हम स्वाध्याय क्यों छोड़े, हे आमचे साधून शिकवले. पण ते शास्त्राचा अविनय. अजून पण एकेका गावात पद्धत आहे की एखादी समाजातली व्यक्ती किंवा मंदिराच्या गल्लीत अजैन व्यक्ती जरी मिली तरी त्या दिवशी मंदिरात साधू असले तरी प्रवचन घेत नाहीत, वरचे स्पीकर लावत नाहीत. एक दिवस पूर्ण बंद असते. तसं इथं पण आहे ना. हां, ते कारण काय आहे हे सांगितलं की आर्त रौद्र ध्यान आजूबाजूला असं असताना अग्नीचा भडका उडलाय, कुणाचं तर घर जळालंय, कुठं तर गल्लीत मंदिराच्या आजूबाजूला असं झालंय, अशा वेळेला शास्त्र स्वाध्याय करायचा नसतो. सिद्धांत ग्रंथांचा स्वाध्याय संडास, बाथरूम वगैरे असतात तिथून 100 फुटावर ते ग्रंथ करायचे नसतात. आज तुम्ही घरात आणून धौला, जय दौलासारखे ग्रंथ ठेवा लागला, या आगमाय लक्षात ठेवा. म्हणून काल विनयामध्ये वेळेचा विनय ठेवून जिनवानीचा स्वाध्याय करणे, आगमाचा स्वाध्याय करणे, याला काल विनय म्हणजे काल ज्ञानाचार म्हणायचं. साहचर्य से अथवा कारण में कार्य का उपचार करने से काल को भी ज्ञानाचार कह दिया है. तुम्ही म्हणणार स्वाध्यायाचा आणि त्याचा काय संबंध आहे. प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी संबंध असतो. तुमचं रोजचं एक जेवणाचं टायमिंग आहे, रोजचं एक शुद्धीला जायचं तुमचं प्रातःविधीचं टायमिंग आहे, त्यात 10 मिनटं इकडे तिकडे झालं तर चालतंय. त्यावेळेस जायलाच पाहिजे. त्यावेळी आपण म्हणलो तर त्याला काय कधी तर सोडायचं आहे, 1 तासानं लेट गेलं तर काय होते, कधी तर जेवायचंच आहे की 1 तासानं लेट जेवलं तर काय होते म्हटलं तर चालतंय. मग या सगळ्या गोष्टींना वेळ आहे. मग धर्म करायला पाहिजे तेव्हा सवड असेल तेव्हाच का. एकासनचा अर्थ काय मधुमती मॅडमांनी सांगायचो. एकासनचा अर्थ काय, रात्री 12 वाजता केलं तर चालतंय. तुम्ही तसं का सांगितलं. तुम्ही काय म्हटला, दिवसातून 24 तासातून 1 वेळा जेवण करायचं, एकदाच बसायचं, मौन धरून बसायचं, त्याला एकासन, बरोबर आहे की नाही. मग रात्री 12ला केलं तर काय बिघडते. दिवस उगवल्यानंतर, दिवस मावळायच्या अगोदर कमीत कमी
2 घडी हे जगणे म्हणजे 48 मिनटं, 2 घडी दिवस उगवल्यानंतर आणि दिवस बुडायच्या अगोदर 2 घडी एका आसनामध्ये मौन धरून, गप्पा मारत नव्हे, मौन धरून 4 प्रकारच्या आहाराचा ग्रहण करणे आणि परत दुसऱ्या दिवशी त्याच वेळेपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करणे म्हणजे त्याला काय म्हणायचं? एक आसन. पण आपण सहज म्हणतोय 24 तासात एकदा जेवायचं म्हणजे एक आसन. मग तर रात्री जेवलं तर चालेल का? मग त्याची वेळ ठरल्या की नाही? तसं स्वाध्यायाची वेळासुद्धा ठरलेली आहे, साधूंच्या आहाराची वेळ ठरलेली आहे, सामायिकची वेळ ठरलेली आहे, प्रत्येक कार्य करण्याची वेळ ठरलेली आहे. ज्या वेळेला जे काम करायचं आहे, जी विधी सांगितलेली आहे त्यावेळेला तीच विधी करणे म्हणजे त्याला कालविनय म्हणतात, त्याला ते निमित्त आहे. गैरसमज करायचं नाही. उदाहरण तुम्हाला पटावं म्हणून मी सांगतोय. एखादा मुलग्याचा बुद्ध्यांश नरेंद्र मोदीपेक्षा आज जास्त आहे म्हणून 15व्या वर्षी त्याला मतदान करायचा अधिकार आहे का? बुद्ध्यांश जास्त असला तरी पोक्तपणा नसतो तिथं. तुम्ही येऊन सांगताय की महाराजजी आमचं पोरगं भक्तांबर पाठ केलंय, काय होतंय, 7 वर्षाचा आहे, करा मौजी बंधन. पोरगं भक्तांबर पाठ करणं आणि न करणं हे त्याच्या ज्ञानावर कर्माचा एक संबंध आहे. पण 8 वर्ष एक अंतर्मूर्त झाल्याशिवाय तो सम्यक दर्शन धारण करू शकत नाही. आणि सम्यक दर्शन धारण झाल्याची योग्यता आल्याशिवाय त्या मुलाला काय करू शकत नाही, आपण मौजी बंधनचे संस्कार करू शकत नाही. आयुष्यात कधीतरी एकदा लग्न करायचंच आहे म्हणून 8व्या-9व्या वर्षी पूर्वी लग्न होत होतं ते आत्ता चालतंय का? चालत नाही. तुम्हाला आई वडिलांना मी मुद्दामनं सांगायला लागलो आहे, जसं 8व्या, 9व्या, 10व्या, 11व्या वर्षात लग्न करणं हे त्या मुलगीच्या भविष्यासाठी आणि वयासाठी धोक्याचं आहे, तसं ह्या शिक्षणाच्या आणि पैशाच्या नादात मुलगीचं वय 22-23 वर्षाच्या पुढं लग्न करणं हे सुद्धा मुलींच्या भविष्यासाठी आणि आयुष्यासाठी धोक्याचं आहे. विज्ञान सांगतं लग्न करण्याचं एक वय आहे, आई होण्याचे एक वय आहे, संस्कार करण्याचे एक वय आहे. बाकीच्यांची मुलं शाळेला जायच्या वेळेला तुम्हाला मुलं झाली 40व्या आणि 35-36व्या वर्षी, तर तुमच्यात आणि त्या मुलांच्या वैचारिक पातळीतला गॅप भरून काढणं फार कठीण आहे. आणि मुलाची लग्नाच्या वेळेला तुम्ही आजी दिसणार, मग यो मुलगा आहे काय नातू आहे सांगायला तुम्हाला. अरे विनोद करत नाही मी, श्री इकडे मी सांगायला लागलोय. मैत्रीण आहेच की, मैत्रीण कुठं जाते हां? खरं आहे काय खोटं आहे सांगा? मी विनोद करत नाही आहे, वास्तविक तुमच्यापुढे मी मांडायला लागलोय. मग व्यवहारातली प्रत्येक गोष्टीला एक वेळ ठरलंय. मग धर्म करायला मनातील तेव्हा बस्तीत येणार, मनातील तेव्हा अष्टक करणार, मनातील तेव्हा आम्ही अभिषेक करणार, मनातील तेव्हा स्वाध्याय करणार, तर नाही. ज्या वेळेत सांगितलेलं आहे त्याच वेळेला स्वाध्याय करणं तो स्वाध्यायासाठी निमित्त आहे. मानसशास्त्रसुद्धा तुमचं सांगतं आहे पहाटे 4 ते सकाळी 7 ही जी वेळ अभ्यासाची ब्रह्ममुहूर्ताची आहे त्यावेळेत तुम्ही स्वाध्याय करा, काही ज्ञानार्जन करा. अन्य वेळेला 8 तास ग्रहण केल्यावर जे ज्ञान येतंय ती हे 4 तासात होते. रात्री 10 ते पहाटेचे 4 ही 6 तासाची जी झोप आहे ती अन्य वेळेला 8 तास 9 तास विश्रांती घेतल्यानंतर
जेवढा माणूस फ्रेश होतो तेवढ्या फ्रेश होण्यासाठी रात्री 10 ते पहाटे 4 एवढी वेळ झोपेची भास आहे. हे विज्ञानसुद्धा सांगतात. तसं काळाचा वेळेचा प्रभाव ज्ञान आणि स्वाध्याय अध्ययनामध्ये होत असतो. म्हणून तो एक ज्ञानाचाराचाच भाग आहे म्हणून सांगितलं. विनय अर्थात काय वचन और मन संबंधी शुद्ध भावों से स्थित हुए मुनि के विनयाचार होता है. म्हणजे काय सांगितलं, मन आणि वचन आणि काय संबंधी शुद्ध परिणामांमध्ये स्थित होऊन जो जिनवानी संबंधी देवशास्त्र गुरु संबंधी आपण व्यवहार करतो त्याला विनयाचार म्हणतात. हातात पुस्तक घेतलो, पिशवीत ठेवलो ग्रंथ, बाजारची माळवं घेऊन आल्यागत खाली लोंबकाळत गेलो. एकेका ठिकाणी महान ग्रंथांचे शिबिर असतात आणि पायात चप्पल घालून धवलासारखे महाधवलासारखे ग्रंथ, षटखंडागमसारखे ग्रंथ घेऊन जातात. विचारलं तर सवळ्यातलं चप्पल आहे म्हणतात. अरे चौगले मॅडम, मी चेष्टा करत नाही, लोक उत्तर देतात. शहरामध्ये आज ही पद्धत चालू झालेली आहे. श्रीफल घालून सवळ्यात आहारला यायला लागल्यात लोक आणि विचारलं तर सवळ्यात आहे म्हणतात. आणि आमच्या डोळ्याला दिसतंय तरी गर्दी करण्यासाठी आणि स्वतःचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी साधू लोकसुद्धा शांत बसायला लागलेत. गाडीवरनं सवळं निसून यायला लागल्यात, गाडीवरनं. आणि नुसता शब्द चांगले सांगतात म्हणून आम्ही तिथं चाललोय. आपल्या डोळ्याला दिसालंय सवळ्यात. आणि आम्ही पूर्वी जे चांगले महाराज वागत होते ना, त्यांना नावं ठेवत बसलोय. ह्या महाराजांना चालते आणि त्यांना काय होते, लईच काहीतरी करत बसल्यात. कोण काही करत नाहीत. शास्त्र आहे, मनाची शुद्धी, वचनाची शुद्धी, शरीराची शुद्धी असल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. म्हणून विनयपूर्वक शास्त्र असं खाली लोंबकाळत न्यायचं नाही. शास्त्र असं आपल्या बिंबीच्या नाभीच्या वर असलं पाहिजे. अष्टक पूजा करताना सुद्धा नाभीच्या वर, म्हणून स्टीलची पद्धत चालू झाली. स्टीलचे टेबल घेऊन काय नाभीच्या खाली जे द्रव्य असता का म्हणे, पूजेचं शास्त्र असता का म्हणे. तुम्हाला बायकांना सवय आहे, लोपीला बसताय तेव्हा मांडीवर अजून अनगालही चांगलं त्या बास्केटमध्ये ठेवायचं, बास्केट पाठाच्या खाली ठेवायचं आणि गुडघं त्या बास्केटला लावून बसायचं. काय तुमच्या इथं लोपीत कधी माझा माणूस येईल आणि कधी शूटिंग करून घेऊन जाईल आणि तुमच्यातल्या चुका दाखवीन. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. मी बोलतोय म्हणजे मी बघितलोय म्हणून बोलतोय. मिरज मी म्हटलो नाही, मी वैयक्तिक मिरज गाव म्हटलो. काय जनरली बॅग असते तुमच्यात, ती बास्केट कुठे ठेवताय सांगा? पाटाच्या खालीच असते ते स्टीलच्या. आणि आपल्याकडे 2-3 पुस्तकं असतात. एक चंद्रपूर सागरांनी काढल्यात म्हणून विद्यासन्मत ज्योत, एक अक्षय सागरांनी काढल्यात म्हणून ते शांती विद्याचं काय आपलं विद्यापूजांजली. प्रत्येकाला आपल्याला त्यातली एक पूजा चांगली वाटत्या, यातली एक वाटत्या. तुम्ही 2-3 पुस्तकं घेताय, मग एक पुस्तक हातात घेतल्यावर दुसरं कशात असते? आपणच सांगते बघा, बास्केटमध्ये असते. काय सांगायचं तर सांगा मला. सत्य की नाही असता का म्हणे, वरच पाहिजे. हा त्या जिनवानीचा अभिनय. आता विद्वान लोक, चांगली शानी लोक खुर्चीवर बसून पाय खाली सोडून, हे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत कित्येक, पाय खाली सोडून लोंबकाळत खुर्चीवर बसून स्वाध्याय घ्यायला लागलेत. तत्व सूत्र असल्या चांगल्या चांगल्या ग्रंथांचं
असं वागणाऱ्या लोकांची कधीही समाधी होत नाही, असमाधीला कारणीभूत आहे. म्हणून शास्त्र वाचताना हात धुवून बसावं. कुठं पण इकडं तिकडं गालाला, नाकाला, कानाला हात लावून स्वाध्याय करायचं नसतं. इकडं पाठीला, मांडीला, तळव्याला हात लावून तसंच जिनवानी करायचं नाही. हा सगळा जो आहे तो विनयाचा भाग आहे. आणि विनयामुळं सुद्धा ज्ञानाचाराचा एक भाग आहे, म्हणून त्याला ज्ञानाचार असं म्हटलं जातं. म्हणून कधी मनात येईल तेव्हा धर्म नाही. बघा, प्रत्येक गोष्टीला एक वेळ आहे, त्या वेळेप्रमाणेच कार्य व्हायला पाहिजे, तरच त्या गोष्टी होत असतात. अथवा कायिक, वाचिक, मानसिक शुद्ध परिणामों से सहित मुनि के द्वारा जो शास्त्र का पढ़ना, परिवर्तन करना और व्याख्यान करना यह विनयाचार है. म्हणून मन, वचन, काय शुद्ध परिणामांनी मुनी महाराजांच्या माध्यमातून मुनी के द्वारा शास्त्र का पढ़ना, ह्या शब्दाचा अर्थ कुणीही सांगावं, म्हणजे शास्त्र सांगण्याचा अधिकार कोणाला आहे? संघात सुद्धा स्वाध्याय चालतो ना, त्या संघात स्वाध्याय करायला सुद्धा उपाध्यायाची नेमणूक असते. गुरूंच्या, आचार्यांच्या आदेशानं, आशीर्वादानं चतुर्विध संघाला ज्ञान अध्ययन करायचा ज्यांना आदेश असतो किंवा ज्यांच्यात योग्यता असते त्यांना उपाध्याय परमेष्ठी म्हणतात. उपाध्याय सोडून कुठलेही मुनींना ग्रंथ स्वाध्याय एकमेक बसून सुद्धा शिकवू शकत नाहीत आगमाप्रमाणे. पण ठीक आहे, आत्ता चालू दे, त्याच्याबद्दल काय आम्हाला कुठले विकल्प नाहीत, आपल्याला कोणाबद्दल इंटरफेअर करायचं नाही. पण शास्त्र सांगते की असं आहे ते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला विनयाचार म्हणतात. आणि म्हणून स्वाध्याय, वाचना, पृच्छना, आमनाय, अनुप्रेक्षा आणि मग काय सांगितलं? धर्मोपदेश. धर्मोपदेश किती नंबरला आहे? आता जे धर्मोपदेश करायला लागलेत त्या सगळ्यांना आहे शिबिरात इथं बसून शिकवायचं, संध्याकाळी जाऊन भेळ खात बसायचं. हे लोक तुम्हाला शिकवणार आणि आम्ही म्हणायचं शिबिरात आमचा स्वाध्याय झाला. देणारा आणि घेणारा दोन्हीची योग्यता असलं तर त्याचा अतिशय घडतं, कुणाच्या हस्ते पण होत नाही. म्हणून किमान जिनवानी सांगण्याचा अधिकार जैनत्वाच्या व्रतांचं पालन करणारे तर ते श्रावक ग्रहस्थी पाहिजेत की. हे रात्री जेवतात, कांदा लसूण खातात, बाहेर जेवायला जातात, आणि हे लोक त्याग आणि धर्म आणि व्यवस्था जर जैन धर्माची सांगायला लागले आणि आम्ही त्यांना शास्त्री विद्वान म्हणून जर सगळं करायला लागलो तर काय अर्थ आहे सांगा? मला सांगा, जे सांगतोय त्याच्यातलं एक मी श्रावक आहे, तर श्रावकासंबंधी तरी माझ्याकडे काय पाहिजेत? जे नियम आहेत ते माझ्याकडे तेवढं तरी. जैनत्वाचं 3 लक्षण: देवपूजा, रात्रीभोजन त्याग आणि पाणी गाळून पिणे. रात्रीभोजन त्यागाच्या अंतर्गतच हे कंदमुळाचा त्याग येतो. नुसता रात्रीभोजन त्याग याचा अर्थ वासा करताना कांदा लसणाची भाजी खाल्लो येत नाही. रात्री भोजनाच्या अंतर्गत एक अभक्ष्य वस्तूंचा त्याग सगळा येतो. एवढं तर शास्त्र सांगणाऱ्यांना एवढा तर नियमांचं पालन पाहिजे का नको? पण सांगा किती जणांचं आहे ही शिकवायला येणारे? शिकवणाऱ्यांना किती जणांचं आहे? आणि आम्ही त्यांना बोलणाऱ्याने आम्ही साधू किती शाने, आणि तुम्ही अनुमोदना देणारे किती दीडशाने. काहीतरी एक त्याचं व्यवस्था आहे
त्या व्यवस्थित आम्ही राहिलं पाहिजे. उपदान में अर्थात उपदान अवग्रह नियम विशेष करके पठन आदि करना उपदानाचार है. रत्नगंडक 6 चारचा माझा स्वाध्याय उभरेन. केळी सोडतो, सफरचंद सोडतो, काहीतरी खाण्यापिण्याचा त्याग करणं, काहीतरी नमोकार मंत्राचे जापेचे नियम घेणं, जिनवानी सरस्वतीचे जापे घेणं, अर्धा तास मौन धरणं, असा काही ना काहीतरी एक चांगला संकल्प करून एका ग्रंथाचा पहिल्यापासून शेवटपर्यंत अभ्यास होऊपर्यंत, स्वाध्याय होऊपर्यंत त्याचा नियम घेणं म्हणजे ती जिनवानीचं काय आहे, ज्ञानाचा उपदान आहे. आणि तसं आचरण म्हणजे उपदानाचार. उपदान में यहाँ भी साहचार से उसे ही उपदान आचार कह दिया है. बहुमान पूजा सत्कार आदि के द्वारा पठन आदि करना बहुमान आचार है. म्हणून स्वाध्याय झाल्यानंतर जिनवानीचा एक अर्घ्य द्यायला लागते. तुम्ही जिनवानी म्हणताय की नाही, जिनवानी म्हणून निदान तुमच्या हातात काय असेल एक अर्घ्य द्यावं. जिनवानीचं म्हणताना मंगलाचरणपूर्वक म्हणावं, विनयपूर्वक म्हणावं. ह्या सगळ्या गोष्टी बहुमान त्याचा सन्मान करून जिनवानीचा जयकारा घालून, जिनवानीबद्दल बोलताना तत्वार्थ सूत्रजी, रत्नगंडक श्रावकाचार्यजी असं जी म्हणून म्हणजे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद, गर्व नव्हे बहुमानपद असं उपचार करून आपण त्याचा सन्मान करणं म्हणजे त्याला काय सांगितलं, बहुमान आचार म्हणलं. उसी प्रकार से अनिन्नव अर्थात जिससे शास्त्र पढ़ा है उसका ही नाम प्रकाशित करना चाहिए. ज्यांच्याकडून आम्हाला ज्ञान झालंय, ज्यांनी ज्ञान आम्हाला शिकवलंय, त्यांचं कधीही नाव लपवायचं, त्यांचंच नाव घेऊन शिकवायला पाहिजे. वात्सल्य सागर महाराजांना वाटतंय की मी शिकवताना असं कुणाला तर एक उद्देश धरून शिकवतोय. उद्देश धरून शिकवणारा कधी स्वाध्यायी असत नाही, पण चुकीची जाणीव करून देताना देऊनच शिकवायला लागते. रोज संघात 1.5 2 तास स्वाध्याय असतोय आणि उद्या चंद्रकीर्ती सागर महाराजजी बाहेर पडले, प्रभावण्याच्या अपेक्षेनं पडू देत, नाही तर संघ सोडून बाहेर जाऊ देत. उद्या बाहेर गेल्यावर जे मिळवलोय ते माझ्या कर्तृत्वावर मिळवलोय, मला माझ्या गुरूंनी काही शिकवलं नाही, माझ्या गुरूंनी माझ्या स्वाध्याय घेतला नाही, मग 2 4 5 वर्ष काय केलं का संघात, गोठ्या खेळला. संघात काही स्वाध्यायच होत नाही कुणाच्या. प्रत्येक गुरूंनी तुम्हाला हे हातात लायसन दिलं, हेच सगळ्यात मोठं स्वाध्याय आहे. एक शब्द म्हणून बघा, आचार्यश्री असू देत, कुणी असू देत, कुठलेही मोठे विशुद्ध सागर महाराजजी, कुठलेही मोठे आचार्यश्री किंवा साधू कितीही मोठे होऊ देत, शाळेत असताना शिकवणारे शिक्षक जरी त्यांच्यासमोर आले तर बहुमानानं त्यांना बोलवतात, सत्कार करतात. ये हमारे टीचर थे, इन्होंने मुझे शिक्षा दी, पढ़ाई, हमारी गलती कुछ समय हमें मारा, इसलिए मैं आपके सामने आ गया हूँ. आई वडिलांना सोडलं, परंतु ज्यांनी ज्ञान दिलं त्या गुरूंचा आदर करतात ते.
मग लौकिक ज्ञान देणाऱ्यांचा एवढा आदर आहे, तर आध्यात्मिक धार्मिक ज्ञान देणाऱ्यांचा गुरूंच्या बद्दल आपल्याला किती सन्मान पाहिजे. आणि मग आपण त्यांचं नाव घेत नसेल, आपण त्यांचा जयकारा घालत नसेल, शिकवलेल्या आम्ही सन्मान देत नसेल, तर आचार्यांनी सांगितलं अशा साधूची आणि अशा श्रावकाची नियमानं असमाधी होते. आता मला ते नाव माहीत नाही, पण एक तर मधुमतीतही सांगतील असं मला वाटतंय, तुमच्या वाचण्यात ऐकण्यात आलं असेल तर. एक साधू होते, साधू तुम्ही सांगू शकता मॅडम. एक साधू होते, ग्रंथातली गोष्ट आहे, आणि त्यांनी त्यांच्या गुरूंच्याकडं ज्ञान शिकले. गुरु वयस्कर झाले आणि गुरूंच्यापासून ते लांब गेले. आणि गुरूंच्यापासून लांब गेल्यानंतर तुमच्यासारख्यांनी त्यांना विचारलं, तुम्ही दीक्षा कुणाकडे घेतला आणि तुम्हाला एवढं चांगलं ज्ञान कसं आहे? तर त्यांनी त्या गुरूंचं नाव घेतल्यानंतर माझी बदनामी होईल म्हणून त्यांनी म्हणले, नाही नाही, ये मैंने स्वयं अपने माध्यम से ग्रंथ को पढ़ा है असं म्हणले. त्या क्षणाला त्यांचं पूर्ण शरीर काळं मिट्ट पडलं. शास्त्रात उदाहरण आहे ना, एक तर मिरजत माझ्या बाजून गोंधळ आहे. हां, काळं शरीर पडलं. आणि ज्या वेळेला त्यांना त्यांची चूक कळली, त्यांनी क्षमा याचना केली, प्रायश्चित्त घेतलं, मग त्याच साधूंचं शरीर परत पूर्वीसारखं तेजस्वी झालं. म्हणून एक शब्द सुद्धा जे आपल्याला ज्ञान देतात, शिकवतात, त्या गुरूंचं नाव कधी लपवायचं नसतं. म्हणून आज आम्ही सहज स्वाध्यायातनं जरी काही चिंतन झालं आणि एखादी वळ जरी लिहिली, तर आम्ही सांगतोय ते आचार्यशींच्या नावावर सांगतोय की आचार्यशींनी असं सांगितलं, आचार्यशी असं केले. का? आपल्याला जे आज मिळाले, समजा हे विचार करण्याची जी क्षमता सुद्धा आज मी चिंतन करायला लागलोय. आज मी तुमचं एवढं विधान चांगले घेतोय असं लोक म्हणतात. मी माझा अहंकार सांगत नाही. विधान चांगले घेताय, शिस्तबद्ध करताय, सगळं करताय, हे आम्ही गाईच्या पोटातनं शिकून आलतो. कोण शिकवलं आम्हाला? गुरुनी शिकवलं. आणि जर गुरुनी जर माझ्यात ती योग्यता निर्माण केली नसती तर मी तुमच्याकडे आलो असतो काय? 98, 99, 2000ला आलो असतो तर तुम्ही दरवाजात उभारून पाण्याचा ग्लास दिला नसताचा. आज आलोय बोलवून चांदीच्या ताटलीत बासुंदी घालतायचा. ही माझी योग्यता. एक ग्लासमध्ये पाणी दरवाजात उभारून मला कोण देणार नाहीत, ही माझी लायकी. आज मला चंदनाच्या पाटावर सोन्या चांदीच्या ताटलीत लोक तुम्ही मला आहार द्यायला लागलाय, जग माझ्या मागे एवढं लागलंय, हे माझी योग्यता आहे. समजा माझं कर्तृत्व आहे, पण हे तुझ्यात कर्तृत्व आहे ह्याची जाणीव कोण करून दिली? ह्या कर्तृत्वाला तू अशा पद्धतीनं प्रसारित कर. म्हणून मी चिकित्सालयाचं आणि अकॅडमीचं श्रेय कधी मी माझ्यावर घेत नाही. कारण हे ज्ञान, ही योग्यता, हे माझ्यातली योग्यता जागा करण्याचं काम आचार्यशींनी चिकित्सालयाचं नेमावरमध्ये केलं. म्हणून ते सगळं आचार्यशींचं श्रेय आहे. आम्ही कधीही म्हणत नाही हे मी केलो. आचार्यशींनी मला जर तुझ्यात ती क्षमता आहे हे सांगितलंच नसतं, आयुष्यात कधी असलं काम माझ्यातनं झालं नसतं, कधी झालं नसतं. मग जिथं एक शब्द शिकवणाऱ्यांच्याबद्दल एवढी आस्था पाहिजे, आदर पाहिजे, नसेल तर निन्नव नावाचा दोष लागतो. अनिन्नव म्हणजे आदर करणे आणि निन्नव म्हणजे दोष. गुरूंचं नाव लपवणे, शास्त्राचं नाव लपवणे. म्हणताना मी आमच्या साधूंना सारखं सांगतोय, दीदींना सांगतोय, आमच्या मुलांना सांगतोय, कुठेही माझ्या डोळ्यासमोर आमचे सरलसागर महाराज जिनवानीला कवर घाला लागले तर मी सांगतोय असं ट्रान्सफरशी कवर घाला.
कागदाचं झाकून कवर घालू नका. का? हे शास्त्र कोण लिहिलंय त्याचं नाव लपवणं, लोकांना त्याच्या नावाला झाकणं, ह्याच्यात सुद्धा दोष येतो. जिनवानी सजवायला काय चांगली चांगली डिझाईनची कवर घालायला पाहिजे असं काय? आदर करायला पाहिजे. म्हणून कुणाचं नाव खोडून कुणाचं नाव लावायचं नसतं. कुणाचं तर ज्ञान आपल्या स्वतःच्या नावावर खपवायचं नसतं. माझं प्रवचन ऐकायचं, मी आचार्यशींचं प्रवचन ऐकायचं आणि ते मीच तयार केलं म्हणून तुमच्या पुढे मांडलो. तिथं एकदा जरी माझ्या तोंडातनं नाही आलं आचार्यशींनी ह्यावेळी असं म्हटलं होतं, असं जर मी नाही म्हटलो तरी मला ते निंदव नावाचा दोष लागतो. म्हणून ज्यांच्याकडं एक शब्दाचं सुद्धा ज्ञान आपल्याला ग्रहण झाले मोक्ष मार्गाचं, ते आपल्यासाठी गुरु आहेत. एक शब्दसुद्धा आमच्यासाठी मोक्ष मार्गाला जे निमित्त आहेत ते आमचे गुरु आहेत. म्हणून मी वात्सल्य सागर महाराजजी ज्या दिवशी माझ्याकडे आले त्या दिवशी मी सांगितलं की नाही, विचारा तुम्हाला ज्यावेळी प्रवचन करशीला त्यावेळी तुमच्या गुरूंचं नावाचा जयकारा घालायला शिका. घाला तुम्ही. का घाला? कारण इथंपर्यंत तुम्हाला येण्याची, तुम्ही माझ्याकडे आलाय पण माझ्यापर्यंत येण्याची योग्यता तुमच्यात त्यांनी निर्माण केलीत. आपण आपल्या गुरूंचं नाव कधी विसरायचं नसते. आज सगळ्यात मोठं आईबापाचं नाव विसरलं जात आहे. आईबापांचं नाव लावायला मुलांना लाज वाटायला लागली, गुरूंचं नाव घ्यायला लाज वाटायला लागली, गुरूंचं नाव लावायला लाज वाटायला लागलं. पोरगी कुठेही जाऊ दे, लग्न झाल्याने अधिकारी झाले, अधिकारी म्हणजे असं तर बघा त्यांचं. आता आपल्या त्या वर्षातही समडोळीच्या PSI झाल्या, आता DYSP झाल्या. 2-3 दिवसापूर्वी पेपरला काही कशाला तर आलं, त्यांचं मुंबईला कुठल्या तरी ह्याच्यात प्रमोशन झालं. समडोळीच्या इथं मिरजला पण होत्या, शिरोळातील होत्या, वर्षाराणी पाटील. पण त्यांचं नाव लिहिताना सासरचं आणि माहेरचं दोन्ही आडनाव लावतात तिथं. म्हणून एक ज्यांच्यामुळं आपल्याला शास्त्र वाचलोय, ज्यांनी आपल्याला शास्त्र शिकवलं, ज्ञान दिलं, त्यांच्या नावाला प्रकाशित करायला पाहिजे. त्यांचं नाव न घेता त्यांचं नाव लपवून आम्ही कधी आमचं हे असमाधीला कारणीभूत आहे. म्हणून मी काही साधूंना हे दोष लागू नयेत म्हणून फार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग काहींनी ऐकलं नाही, आणि ऐकलं नाहीत म्हणून मला ज्या माझ्या कायद्यानुसार मला काही निर्णय घ्यायचे होते ते घेतल्यानंतर परत चंद्रपूर सागर चुकीचे आहेत. कोणीही चुकीचं नसते, लक्षात ठेवा. आगमाच्या ठिकाणी सगळे बरोबर असतात. आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेलो असतो, शास्त्राचं पूर्ण ज्ञान आपल्याला नसतं, आणि म्हणून आपल्याला जे डोळ्याला दिसते तेवढंच बरोबर वाटत असतं कधीही. म्हणून मी माझ्या जयकारामध्ये पहिला आचार्यशींचा जयकारा घालतो. आचार्यशींना आदर्श कुणाचा होता? शांतीसागरांचा, म्हणून आम्ही त्यांचं पहिलं नाव घेतो. मग आमच्या सन्मती सागर महाराजांनी दीक्षा, सन्मती सागर महाराजांनी दिली, पण दीक्षेच्या योग्य मला बनवलं कोण? आचार्य विद्यासागर महाराजांनी. मग मी सन्मती सागरांच्याकडे दीक्षा घेतलो म्हणून मला आचार्यशींचं नाव विसरून चालेल? चालणार नाही. तसं तुम्हाला ज्यांनी एक शब्दसुद्धा मोक्ष मार्गासाठी, आपल्या मनाच्या शांतीसाठी, समाधानासाठी ज्यांनी ज्ञान दिलं, ते एक साधू होते, त्यांची दीक्षा छेद झाली. पूर्वीचे आमचे मित्र होते, माझ्या अंदाजानं जयपूरला काहीतरी कारणास्तव दीक्षा छेद झाली. त्यांच्याकडून 3 माताजींनी दीक्षा घेतल्या होत्या महाराष्ट्राच्या. महाराष्ट्रातल्या 3 माताजींनी, आजींनी, तुम्हाला माहिती आहे, नाव घ्यायचं नाही फक्त, कारण तुम्ही त्यांच्यापाशी स्वाध्याय केला आहे म्हणून सांगतो. हां, त्यांनी म्हणजे स्वाध्यायाच्या तुम्ही जाताय तिथं ते असतात, आत्ता आहेत. त्यांनी दीक्षा घेतली. काही कारणास्तव त्या साधूंची, आचार्यांची दीक्षा छेद झाली.
छेद झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जयकारा देताना त्या साधूंचं नाव विसरले नाहीत. ते मला दीक्षा देताना ते होते की नाही बास. आम्ही त्यांना म्हटलं असं कसं तुम्ही नाव घेतायचा, तर त्यावेळी त्यांनी उदाहरण दिलं. आता शांतीसागर महाराज आहेत काय, आता कुठं आहेत त्यांनी, स्वर्गात आहेत. किती गुणस्थान आहे त्यांचं, आता किती गुणस्थान आहे, 4. मग आता तुम्ही जयकारा का देताय. हां, तसं मला ज्यावेळी त्यांनी दीक्षा दिलं त्यावेळी त्यांच्यात ते गुण होते की नाही. त्यामुळं मी आज त्यांचं जर नाव नाही घेतलो तर मी कुणाची शिष्या म्हणून जगात फिरणार. आजही त्यांनी त्यांचा जयकारा देतात. हे ज्ञान आज आम्ही स्वाध्याय करताना कधी पण विषय आला जीवकांडचा, कर्मकांडचा, तर सिद्धांत सागर महाराज, कोथीचे वसंतदादा, सुजाताताई, शुद्धोम श्रीमाताजी, वितराग भैया, विद्याताई, पंकजबाई, आम्ही नावं का सांगतोय. मला कमीपणा वाटत नाही बाबा. मी आचार्य आहे आणि मला ह्या श्रावकांनी म्हणजे बुरती लोकांनी शिकवलेत हे सांगायला मला लाज वाटत नाही. त्यांनी सांगितलेत म्हणून शिकवलेत म्हणूनच आम्ही पुढे चाललो आहे आता. म्हणून कधीही ज्यांच्याकडून आपण ज्ञान घेतो, ज्यांनी आपल्याला मोक्षमार्ग प्रकाशित करतात आणि मोक्षमार्गावर चालवत असतात, त्यांचं कधीही आपण नाव लपवायचं नसतं. आणि लपवलं तर ते निन्नव नावाचा दोष लागतो आणि निन्नव नावाच्या दोषामध्ये असमाधीला कारणीभूत सांगितलेलं आहे. जिस शास्त्र को पढ़कर और सुनकर ज्ञानी हुए हैं उसी शास्त्र का नाम बताना चाहिए. यह अनिन्नवाचार है. म्हणजे आपण ज्या ग्रंथातनं जे वाचतोय त्या ग्रंथाचं नाव घेऊनच आपण सांगायला पाहिजे. हे माझं चिंतन आहे म्हणून सांगायचं नाही, त्याच आचार्यांचं नाव घेऊन सांगायचं. म्हणून प्रत्येक महाराजजी बघा कुठलंही उदाहरण देताना, काल आमचे आचार्य छोटे विद्यासागर महाराजांनी काहीतरी तिथं कुंतलगिरी प्रवचनात सांगत असताना आचार्य पूज्यपाद स्वामींचे एक गाथा सांगितली. त्यांनी ते गाथा वाचले, त्याचा अर्थ सांगितले आणि मग पुढे गेले. काय तुम्हाला गाथा माहीत नाही, मला गाथा माहीत नाही, गाथेचा नुसता अर्थ माझंच आहे म्हणून सांगायला काय बिघडतंय. पण त्यांना माहिती आहे ज्या शास्त्रात हे वाचलोय त्या शास्त्राचं नाव लपवलो आणि ते माझं आहे असं सांगितलो तरीसुद्धा इथं अनिन्नवाचार, हे निन्नव दोष येतो. म्हणून कुठल्या शास्त्रात वाचलोय, कुठल्या पुस्तकाचं नाव आहे, त्या पुस्तकाचं नाव आपण लपवायचं नाही. व्यंजन, वर्ण, पद और वाक्य की शुद्धि अथवा व्याकरण के उपदेश से वैसा ही शुद्ध पाठ आदि करना व्यंजनाचार है. काही वेळेला आमच्या महाराजांना तीन राग येतोय, महाराज सारखं चुका किती सांगतात. त्याचं कारण आहे वर्ण, पद, वाक्य जसं आहे तसं वाचायला पाहिजे, जसं आहे तसं उच्चार झाला पाहिजे आणि जसं आहे तसा त्याचा अर्थ वगैरे पुढे येते सांगायला पाहिजे. म्हणजे ओम, ओ हा शब्द जो आहे स्वर तो ओष्टव्य काय म्हणतात, ओठानं उच्चारण करायचं आहे. ओ त म्हणताना दाताला जीभ लागली पाहिजे, ती व्याकरणाचा विषय आहे. इथं लिहिले म्हणून सांगायला लागलोय. ओष्टव्य, तालव्य, कंठस्थ, नासिका, मूर्धन्य असं वेगवेगळे ते जे भेद आहेत ते शब्द बोलताना तिथंच अळमो न मोठा न बोलताना जीभ टाळूला लागली पाहिजे. न बारकं नळाचं न म्हणताना जीभ दाताला लागली पाहिजे. तुम्ही प्रामाणिकपणे सांगता तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ आहे. नमोकार म्हणताना आपण बारक्या नचंच उच्चारण करतो की नाही. नमो, अळमो,
ळ असं उच्चारण व्हायला पाहिजे, त्यावेळेला ते शुद्ध उच्चारण होते. असं शुद्ध उच्चारण करणं म्हणजे त्या ज्ञानाचा, त्या जिनवानीचा विनय, म्हणजे तो एक आचरणाचा भाग आहे. अन्यथा ज्ञानावरून कर्माचा बंध होतो. म्हणून व्यंजनाचार. अर्थ अभिधेय अर्थात वाच्य को अर्थ कहते हैं, की जे आपण शब्द वाचलो त्या शब्दाचा अर्थ कसा होतो तसंच सांगायला पाहिजे. अज या शब्दाचा अर्थ एक बकरी होतो आणि एक न उगवणारं धान्य होतं, हे असं सांगायचं. मग भावार्थ सांगतात, पुढे येतंय त्याच्यात सांगतात बस्ती संबंधी विषय आहे, तर तिथं मंदिर देव, तर तिथं देवापुढं न उगवणारे धान्य चढवायचं. आणि चरायच्या वगैरे विषयाला तर बकरी अर्थ घ्यायचं, म्हणजे संदर्भाला धरून अर्थ सांगायचा. नंतर म्हणून इथं वह अर्थ अनेकांत्मक है, उसके साथ पठन आदि करना अर्थाचार है. त्या एका शब्दाचे अनेक अर्थ होतात, एका शब्दाचे अनेक धर्म आहेत, त्याला समजावून घेऊनच त्याचा अभ्यास करणं म्हणजे त्याला अर्थाचार म्हणायचं. अर्थाला बेअर्थ सांगत बसायचं नाही. मी रात्री बोलतोय म्हणून पंचमकालात बोललं तर चालतंय असं म्हणायचं नाही. माझा दोष लपवण्यासाठी, माझ्यातले दोष लपण्यासाठी आपण कधी जिनवानीवर, आपल्या गुरूंच्यावर, एकमेकावर अपवाद करायचं नाही. एक शब्दाचा अर्थ जर चुकीचा सांगितला तर वसुराजा नरकात गेला जैन धर्माप्रमाणे, आणि हिंदू धर्माप्रमाणे सिंहासनासकट जमिनीत विभागून खाली गेला. सीता जसं पृथ्वीत गेली म्हणतात, ती पृथ्वीमती मातांच्याकडे दीक्षा घेतली जैन धर्मात, तसं हिंदू धर्मात वसुराजाची कथा सांगताना तो सिंहासनासकट कुठे गेला म्हणून सांगितले, जमिनीत. आणि जैन धर्मात सांगितलं तो मरून नरकात गेला. एक शब्दाचा अर्थ जर चुकीचा सांगितला एवढा दोष येतोय. मग आपण देवाचाच अर्थ वेगळा सांगितलो तर, जिनवानीचाच अर्थ वेगळा सांगितलो तर, माझी चूक लपवण्यासाठी मी दुसऱ्यांच्यावरच अपवाद करत बसलो तर चालत नाही. म्हणून त्याला अर्थाचार म्हणायचं. शब्द और अर्थ की शुद्धि से पठन आदि करना उभयाचार है. म्हणजे शब्द पण चांगले उच्चारण करायचे आणि त्याचा अर्थ पण व्यवस्थित सांगायचा, ह्याला म्हणायचं उभयाचार. सर्वत्र साहचर्य से अथवा कार्य में कारण आदि के उपचार से अभेद होने से इन्हीं काल आदि को ही आचार शब्द से कहा है. इथं सांगितलं की हे सगळे गोष्टी 8 आहेत, हे कारण आहेत. कारणाशिवाय कोणतेही कार्य होतं नाही. म्हणून त्या कारणालाच कार्यावर आरोपित करून या सगळ्यांना ज्ञानाचाराचे भेद म्हणून सांगितलेलं आहे. या सगळ्या भेदांनी सहित तुमचं आमचं स्वाध्याय ज्ञान होऊ दे आणि एक दिवस ज्ञानानुकर्माचा क्षय करून तुमचा आमचा आत्मा परमात्मा म्हणू दे. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.